एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं। ती जी बायको आहे ती जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होती आणि ती त्या ठिकाणी काम करत होती। या दोघा जणांचा सुखाचा संसार अगदी चांगल्या पद्धतीने सुरू होता। पण मात्र ती जी महिला आहे ती जिल्हा रुग्णालयामध्ये कामाला असल्यामुळे त्या ठिकाणी नोकरीला असल्यामुळे तिचं जास्तीत जास्त घराबाहेर राहणं असायचं, जास्तीत जास्त ती ड्युटीवरच असायची आणि घराकडचं तिचं लक्ष कमी झालेलं होतं। मग याच माध्यमातून ती जी महिला आहे त्या महिलेला बाहेरच्या पुरुषांचा नाद लागलेला होता। ती वेगवेगळ्या लोकांना भेटत होती, बोलत होती आणि नवऱ्याला वेळ सुद्धा देत नव्हती। आता बायकोची चाल आहे ती नवऱ्याच्या लक्षात आलेली होती, म्हणून त्यानं तिला जाब विचारायला सुरुवात केली होती। पण मात्र त्याची बायको मोठ्या पदावर असल्यामुळं त्याची बायको त्याला बोलू देत नव्हती। उलट तिनंच त्याला धमकी दिली होती की तुझ्या विरुद्ध कारवाई करेल, तुला तुरुंगात टाकेल। आता हे सगळं बोलून ऐकून त्या दोघा जणांमध्ये वादविवाद सुद्धा झाला होता, म्हणून दोघा जणांनी वेगवेगळं राहण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला होता। पण मात्र नवऱ्याला बायकोला रंगेहात पकडायचं होतं, म्हणून तो तिच्यावर लक्ष ठेवूनच होता। आणि अखेर एक दिवस जेव्हा त्याची बायको एकाच वेळी दोन पुरुषांबरोबर एका लॉजमध्ये गेली होती आणि नवऱ्यानं तिला रंगेहात पकडलं होतं, तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील कासगंज जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। आणि याच जिल्हा रुग्णालयामध्ये काम करणारी, सरकारी पदावर डॉक्टर असणारी एक विवाहित महिला आहे आणि ती तिच्या नवऱ्यासोबत राहत होती याच जिल्ह्यामध्ये। या दोघा जणांचं लग्न 2013 मध्ये झालेलं होतं, सुखाचा संसार सुरू झालेला होता। पण मात्र लग्नाच्या काही वर्षानंतरच या दोघांमध्ये वादविवाद व्हायला सुरुवात झाली, कारण की नवऱ्यानं सांगितलं होतं की ती बाहेरच्या लोकांनाच मोठ्या प्रमाणात बोलते, बाहेरच्या लोकांनाच वेळ देते, तिचं आता घरामध्ये लक्ष राहिलेलं नाही आणि ती मला वेळ देत नाही, असं नवरा तिच्या घरच्यांना आणि याच्या घरच्यांना सुद्धा सांगत होतं। पण मात्र त्या महिलेनं, डॉक्टरनं तिच्याच नवऱ्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकीसुद्धा दिली होती, म्हणून 2 वर्षापूर्वी या दोघा जणांनी वेगळं राहण्याचा निर्णयसुद्धा घेतलेला होता। एकमेकांपासून घटस्फोट घेतला नव्हता, पण मात्र फक्त वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता। मग हे वेगळे राहत होते, पण मात्र नवऱ्याला त्याच्या बायकोवर संशय आला होता की हिला आता बाहेरच्या पुरुषांचा नाद लागलाय म्हणून। पण मात्र त्याच्याकडे काहीही सबूत, काहीही क्ल्यू नव्हता, फक्त लोकांनी सांगितलंय आणि ती कोणाला तरी फोनवर बोलतीये एवढाच संशय त्याला त्याच्या बायकोवर होता। पण मात्र एक दिवस जेव्हा त्याची बायको 2 पुरुषांबरोबर एका लॉजमध्ये गेली, एकाच रूममध्ये गेली अशी माहिती त्या नवऱ्याला समजली, तेव्हा त्या नवऱ्यानं तात्काळ संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी बोलवलं, परिवारातले लोक बोलवले आणि ज्या रूममध्ये ती महिला 2 पुरुषांसोबत गेली त्या ठिकाणी सगळे पोहोचले। दार वाजवलं आणि दार वाजवल्यानंतर त्या डॉक्टर बायकोला त्या नवऱ्यानं रंगेहात दोघा जणांसोबत पकडलं आणि त्या ठिकाणी वादविवाद सुरू झाला। दोघांनाही त्या ठिकाणी त्या प्रियकरांना मारहाण केली आणि मोठा गोंधळ त्या ठिकाणी पाहायला मिळाला। बघता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। आता तो जो हॉटेल चालक आहे त्यानं तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली। घटनास्थळी पोलीस आले, पोलिसांनी दोघांनाही समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मात्र त्या महिलेचे जे 2 प्रियकर होते त्यांच्या विरोधात आणि त्या महिलेच्या विरोधात त्या ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी तक्रारसुद्धा दाखल केली आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाईसुद्धा केलेली आहे। आता या नवरा बायकोच्या जोडप्यामध्ये झालेला जो वादविवाद आहे त्यामध्ये आता पोलीस मध्यस्थी भूमिका साकारत आहेत आणि यामध्ये नेमकं कोणावर कारवाई करतात हे देखील पाहावं लागणार आहे। पण मात्र ज्या पद्धतीने सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललंय आणि त्यामधून वाढणाऱ्या घटनासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यात, याला नेमकी काय कारणं आहेत, कशामुळे हे सगळं होतंय, तुम्हाला काय वाटतंय
हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो.